स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर आजचा दिवस तुम्हाला सुखी समाधानी खूप खूप आनंदी जावो। तर इथे बघा हा भाजीपाला आहे गावावरून आणलेला। तर भाजीपाला कालच आणलेला होता आणि झालं असं की मी काही काल बघितला नाही आणल्याबरोबर। आज सकाळी तो ओपन केला तर त्यात ती पालक पूर्ण खराब झालेली होती। आता किती वेळा सांगितलं पालक आणायची नाही तरी एक जुळी आणली ती खराब झाली पूर्ण। आता हे पालक सर्व फेकूनच देण्याच्या कामाची आहे, कारण त्यातले काहीच पानच व्यवस्थित नाही आणि ते जर काल ओपन केलं असतं तर ठीक असती। कारण झालं असं की पालक सर्वात खाली आणि त्याच्यावर बाकीचा भाजीपाला ती खराब होणारच होती। मलाही काही माहिती नाही पालक आहे की नाही म्हणून। त्यानंतर इथे शेंगा, भेंडी, पत्ताकोबी, टमाटर आणि बटाटे जास्त आणले 3 किलो, जे की छिंदेवाडा बटाटा आहे। तो बटाटा तिकडे आमच्या गावी म्हणजे गावाकडच्या साईडलाच आठवडी बाजारात मिळतो, इथे अमरावतीत मला दिसत नाही, म्हणून 2 ते 3 किलो बटाटे आणलेले आहे, जेणेकरून म्हणजे आठवडाभर ते जातील। आणि त्यानंतर मग भेंडी, शेंगा ह्या निवडायच्या होत्या, त्या आता निवडणार नाही, फक्त ते सगळं भाजीपाला व्यवस्थित एका साईडला वेगवेगळ्या पॅकेटमध्ये ठेवून देईल आणि दुपारच्या वेळेस त्या शेंगा वगैरे निवांत वेळेस मग जे शेंगा मोडायच्या आहेत त्या करणार। त्यानंतर इथे कोथिंबीर आहे ते निवडायला घेतली। टमाटर जास्त नव्हते, 1 किलो असेल आणि गावातला भाजीपाला थोडा स्वस्तच मिळतो। त्यानंतर 6 ते 7 किलो कांदे पण आणलेले होते, कारण कांदे संपले, बऱ्याच दिवसापासून आणले नव्हते। आता यावर्षी काही कांद्याचं कट्ट घेतलं नाही, नाहीतर मग कट्ट घेतलं की मग पावसाळभर तर कांद्याचं टेन्शन नसते, पण यावर्षी आता 5 किलो 6 किलो असं आणणं सुरू आहे, तर ठीक आहे। त्यानंतर सगळा भाजीपाला ठेवायला घेतला। हे करण्यामध्येच वेळ जातो, कारण फरशी पुसायची होती, त्याआधी म्हटलं हा भाजीपाला निवडून घ्यायचा, नंतरच मग ते फरशी पुसली की बरं राहतं। आणि आज झालं असं की सर्व भाजीपाला निवडला मी आणि आता ही जी पालक होती बाहेर नेऊन टाकायला गेली, म्हणजे बाहेर जे मोकळं मैदान आहे तिथे टाकून देते म्हटलं, म्हणजे गाई वगैरे खातील। तर पालक टाकायला गेली तर खरं, पण त्या मोकळ्या जागेमध्ये मला साप दिसला आज पण। आणि नेहमी ज्या जागेवर मी ते भाज्या वगैरे टाकते नेमका तिथेच साप होता गुंडाळी करून। आधी वाटलं एखादी काळी असेल, पण जेव्हा तो चमकला आणि सरपटायला लागला तेव्हा लक्षात आलं, मग काय तेच पालक तशी टाकून दिली, लगेच इकडे चालली आली मी। आणि नेहमी माझी आणि सापाची वेळ एकच येते, कारण इतक्यांदा दुसरी वेळ आहे आणि हा पण बऱ्यापैकी मोठा होता। आणि इकडे जर आता टाकायचं म्हटलं तशी भीतीच वाटते, 2-4 दिवस तर मनात भीती राहतेच राहते। तर ठीक आहे, त्यामुळे मग आता कचरा सगळा जमा करते, जेवढा होईल तेवढा, बाहेर काही नेऊन टाकत नाही। त्यानंतर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे। तर इथे चवळीच्या शेंगा त्या मोडायला घेतल्या, बरबटी किंवा चवळी म्हणतात आमच्याकडे। आता खूप भरलेल्या होत्या तर दाणेच जास्त काढले, तर म्हटलं वेळ आहे तर आता करून घेऊया। त्यानंतर गवारीच्या शेंगा त्या पण मोडायच्या होत्या, वालाच्या शेंगा, आणि ह्या संध्याकाळच्या वेळेस मोडून ठेवल्या की मग सकाळी करायला बऱ्या पडते। तर सर्व हे कामं निवांत वेळेतच होतात आणि फ्रीजमध्ये मग ठेवून दिल्या की चांगल्या राहतात, 2-4 दिवस तरी टिकतातच त्या। पण सहसा मी जास्त दिवस ठेवत नाही, शेंगा वगैरे असल्या की लवकर करून घेते। आणि आज काही व्हिडिओ फारसा मोठा केलेला नाही, म्हणजे थोडे व्हिडिओ शूट केले मी। आता प्रयत्न करते, व्हिडिओ तर शूट करते, पण मग व्हॉईस ओव्हरचाच इतका प्रॉब्लेम होतो की मग ते राहूनच जातं। तर ठीक आहे, आता जेवढा झाला तेवढाच केलेला आहे, जास्त खूप लांब केलेला नाही। आणि त्यानंतर मग कसं होतं की एखाद्या दिवशी जर गॅप पडली आणि दुसऱ्या दिवशी करायचं म्हटलं ना, ते लगेच लक्षात राहून जात नाही की आपण कालच व्हिडिओ टाकला, तर आज टाकायला पाहिजे। मग ते कसं एका दिवशी एकापाठोपाठ शूट करणं होत नाही, तर ठीक आहे। त्यानंतर संध्याकाळी इथे दिवाबत्तीची वेळ होती, दिवा लावलेला आहे आणि आता पूजा करायची होती। पूजा वगैरे करून घेतली, नंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी। तर स्वयंपाक काय करायचा हाच मोठा प्रश्न संध्याकाळचा। तर इथे उपमा करायला घेतला, रुचीसाठी उपमा आणि आमच्यासाठी टमाटरची चटणी आणि चपाती। आता रात्रीच्या वेळेस जरी उपमा दिला तरी ती खाते, म्हणजे तिचं होऊन जाते। आणि त्यानंतर सकाळचं थोडं भात भाजी होतीच, तर भात काही लावणार नाही, 4 चपात्या आणि टमाटरची चटणी करणार, म्हणजे होऊन जाईल। रात्रीचा काही इतका प्रश्न नसतो खाण्याचा, फक्त काय करायचं हाच प्रश्न असतो। नाहीतर असं काही जास्त रात्रीचं म्हणजे लागत नाही जेवण, थोडं पुलाव खिचडी असली तर होऊन जाते, पण रोज पुलाव खिचडी करण्यापेक्षा म्हटलं चला 2-4 चपात्या आणि टमाटरची चटणीच करूया। तर इथे रवा वगैरे भाजून घेतला आणि त्यानंतर उपमा केलेला आहे। आणि आता व्हिडिओचं कसं झालेलं आहे की 1 दिवसानंतर टाकते मी, रोज रेग्युलर नाही झाले तर, आणि कधी 2 दिवसही होऊन जातात पण व्हिडिओ पडत नाही। आता माझ्याकडे भरपूर असे शूट केलेले आहे, फक्त ते एडिटच झाले नाही, म्हणजे व्हॉईस ओव्हर देण्याचाच प्रॉब्लेम आला। आणि शॉर्ट व्हिडिओ पण खूप तयार केलेले आहे, पण आता ते
एडिट झाले की टाकणार. तर त्यानंतर इथे बघा हा उपमा तयार आहे आणि उपमा सिंपलच केलेला आहे आज, काही म्हणजे असं शेंगदाणे वगैरे टाकलेले नाही, साधा असा केलेला आहे. थोडी चव घेऊन बघितली, म्हटलं मीठ कमी आहे की जास्त आहे. आणि आता हे सवयच झाली मला, म्हणजे कुठला पदार्थ कमी जास्त झाली की थोडं टेस्ट करून बघण्याची. तर इथे उपमा केलेला आहे आणि आता रुची लगेच आली, तिला भूक लागलेली होती. म्हटलं थांब, आता 8 वाजलेले होते आणि बरोबर मी 7:45ला स्वयंपाकाला लागते, म्हणजे मग 8:15 8:30पर्यंत होऊन जाते. आज थोडी लवकरच लागली, म्हणजे 7:45ला नाही तर रोज 8ला स्वयंपाकाला लागते. त्यानंतर हे शेंगदाणे होते, शेंगदाण्याचा डबा घासलेला होता. म्हटलं चला ते शेंगदाणे काढून घेऊया, कारण डब्यामध्ये असले थोडेफार तर मग डबा घासून राहूनच जायचा. म्हटलं आज काही नाही, पूर्ण संपू द्यायचे, डबा घासायचा त्यानंतरच काढायचे. तर त्यातले काही वाचलेले होते. साधारण 1 किलो असेल, तर या डब्यामध्ये काही पूर्ण बसले नाही. आता बाकीचे दुसऱ्या डब्यामध्ये ठेवणार आहे. आणि शेंगदाणे भरपूर लागतात आम्हाला, म्हणजे प्रत्येक भाजीमध्ये, नाश्त्यामध्ये शेंगदाणा पाहिजेच असतो. भाजीमध्ये तरी इतके नाही, पण नाश्त्यामध्ये काही जरी केलं तरी शेंगदाणे टाकतेच मी. तर 1 किलो जरी आणलं तरी मग 1 महिना कमीच जाते. तर ठीक आहे, आता बाकीचे उरले ते या डब्यामध्ये काढून घेतले की इकडे उपमा तयार झालेला आहे. आता टमाटरची चटणी आणि चपाती करायची आहे. त्यातल्या त्यात आज बऱ्यापैकी पाऊस आलेला आहे. आता श्रावण महिना लागला की असं ढगाळ आलं की लगेच पाणी पडतो आणि लगेच ऊन तापते, असं काहीचं वातावरण आहे. पण कालपासून थोडं वातावरण म्हणजे दिवसभर पावसाचंच होतं, ऊन तर तापलीच नाही आणि पाऊस पण फार जास्त आलेला नाही. त्यानंतर इथे रुचीला उपमा दिला आणि मी आता चपात्या करायला घेते. तर असं आजचं माझं छोटंसं रुटीन होतं. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यानंतर इथे टमाटरची चटणी करायला घेतली. आता उपमा तिला दिला थोडासा, ती बोलली की मीठ कमी आहे. मग म्हटलं परत मी टेस्ट करून बघितला, मला तर वाटलं नाही, पण तिला किती खारट वाटते माहीत नाही, म्हणजे जास्त मीठ पाहिजे असते. आणि त्यानंतर इथे 2 ते 3 टमाटर, कांदा, मिरची आणि थोडा कढीपत्ता. टमाटरची चटणी फक्त मलाच आवडते, आता तिच्या बाबाला आवडत नाही. तर ते सकाळची जी भाजी आहे ते खातील, पत्ताकोबीची आणि थोडी चटणी. तर इथे टोमॅटोची चटणी केलेली आहे आणि त्यानंतर आता चपात्या करायच्या होत्या. रात्रीच्या जेवणामध्ये भाजी-पोळी करायचं म्हटलं ना तर कंटाळाच येतो, कारण खिचडी पुलाव केलं की लगेच होऊन जातं. पण आता खूप दिवसांनी मी रात्रीचं म्हणजे चपात्या आणि भाजी करत आहे, नाहीतर सहसा करतच नाही. म्हणजे सकाळचं थोडंफार असलं 2 चपात्या तरी होऊन जातं, म्हणजे रात्री खिचडी जरी लावली तरी होते. त्यानंतर इथे जास्त नाही, 3 ते 4 चपात्या करणार आहे. चला मग इथेच व्हिडिओला एंड करते. बाय बाय.